नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू अवर चॅनल समीक्षाज व्लॉग. आणि आज आहे मिनी व्लॉगचा 5वा दिवस. सुयश आणि मी आत्ता कॉलेजवरनं निघालो आहे आणि आत्ता चाललो आहे आम्ही घरी. आता आज आहे गोपाळकाला, सो आम्ही परत वापस इथे येणार आहे दहीहंडी बघायला. त्यानंतर आत्ता आलो आहे कॉलनीमध्ये आणि कॉलनीमध्ये सुद्धा 2 दहीहंडी बांधलेल्या होत्या छोट्या छोट्या मुलांनी. सो हे आमचे आझाद मित्रमंडळाची छोटी छोटी पोरं आहेत ज्यांनी ही दहीहंडी बांधली होती आणि ते सुद्धा दहीहंडीचा खूप आनंद घेत होते. आणि वहिनी तुम्ही जीन्स पॅन्ट घालून निवडून घेता ना, त्याच्यातून एक मिक्सर किंवा पैठणी देणार. माझे कार्यकारी अंकुश अप्पा लोंढे, गणेश महिलांचा आवाज जोरात बोला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर मग मी आले वसंत नाना लोंढे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या इथे आणि तिथे पैठणीचा खेळ चालू होता. सो तिथे मी 10-15 मिनटं थांबले आणि त्यानंतर मग निघाले मी भोसरीकडे. 6 वाजता या ठिकाणी काहीच गर्दी नाही आणि आता तुम्ही पाहू शकता की उभं राहायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी झाली, तेवढी लोक जमा झाली आहे. फेम बबिता येणार होते तिला पाहायला. सो आत्ता मला तर काहीच दिसत नाही आहे. गाण्याचा आनंद घेण्यासाठी मग मी तोपर्यंत थोड्या वेळ थांबले इथे. मेरे मौत की तारीख तय की है ना, इस सारे का मैं मौत का टाइम तय करता हूँ. 12 घंटे के अंदर ये हरामखोर इस दुनिया से बाहर हो जाएगा. शॉर्ट टाइम मेमोरी ला. त्यानंतर मग मी निघाले छावा प्रतिष्ठानच्या इथे मला एक सिस्टीम खूप आवडली की इथे सगळीकडे फ्रेम लावलेल्या होत्या, त्यामुळे आपण व्यवस्थित सगळ्याचा आनंद घेऊ शकत होतो.
त्यानंतर शेवटी महाराष्ट्र दहीहंडी होती त्यासाठी चारकर्ल्यांना संघ आलेला दहीहंडी फोडण्यासाठी. स्वागत करायचं देवाबद्दल चाकांचं लाईट चढवली हंडीवर लाईट इफेक्ट का थोडा ग्राउंड मध्ये स्पॉट घ्या. ओके